केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबत सुमित ढेकळे आणि केतन म्हात्रे हे दोन्ही विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. तर काय पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. चतुर नार्वेकरच्या अफलातून षटकाराच्या जोरावरती धाडसकल गोवा क्रिकेट टीमने शेवटच्या बॉलवरती विजय निश्चित केला आणि खूप चांगली फाईट बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमने देखील दिली. धावांची पुंजी कमी होती, फक्त 50 धावा फलकावरती होत्या आणि मोठ्या संघासोबत 50 धावा वाचवल्या देखील होत्या. मात्र एक नो बॉल ज्याने सामना टर्न झाला आणि सामना हातामधून देखील गेला. क्रिकेटमध्ये प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी चुका करतात, चुका त्यांच्याकडूनच होतात जे काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर दोन बलाढ्य संघ ज्यांची ग्रंथिका जुळली आहे आमने सामने आलेत. कोण होणार कोणावर भारी याची चालू आहे जय्यत तयारी. केतन म्हात्रे जो बायकर मॅन आहे, आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 37 बाईक आणि 6 4 व्हीलर कार. 2 तारीखला याच खेळाडूला मालिका विरासाठी 4 व्हीलरची कार देखील मिळाली खूप मोठ्या स्पर्धेमध्ये रतनबुवा ट्रॉफी डोंबिवलीमध्ये. आणि तोच आत्मविश्वास घेऊन याही स्पर्धेमध्ये हा खेळाडू दाखल झालाय. मात्र क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने देखील सांगत असतो की किती मोठा खेळाडू असला किंवा या मॅचच्या अगोदर या खेळाडूने किती काही केलं असलं तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करायची आहे. याही वेळेला केतन म्हात्रेला शून्यातून सुरुवात करावी लागेल. स्ट्रायकिंग येईल तो तयार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी हिमांशू पाटील. हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री संतोष तारी नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत, सन्माननीय श्री बुवा तारी आणि मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. स्ट्राइक बदलली आहे. एकेरी धावेने केतन म्हात्रे यांनी आपलं खातं ओपन केलं. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल क्रॉस लाईनचा वापर करायचा आहे. सबनी डिलिव्हरी, बॉल बराचसा खाली राहिलाय. या चेंडूवरती उत्तर नाहीये. सुदैवाने खेळपट्टीने साथ दिली आहे गोलंदाज हिमांशू पाटीलला. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि त्यानंतर फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुमित तयार. फ्रीडचा बॉल आहे आणि त्यामुळे निश्चित आपण जर पाहिलं तर डॉट बॉल देखील इथे घेतला. स्ट्रायकिंग येईलला प्रथमेश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग येईलला आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरे आहेत स्ट्रायकिंग येईलला. प्रथमेश ठाकरे तयार. स्ट्रायकिंग येईलला सुमित. चांगला बॉल यावेळेला ते आपण पाहिलंय. स्वीप करायचंय, झाडू शॉट खेळायचं, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रथमेश ठाकरे तयार. स्ट्रायकिंग येईनच्या दिशेने आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाजी मार्कवरती हिमांशू पाटील यांची अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये आपण प्रथमच पाहतोय जे सर्कल आहे त्या सर्कलवरती तुम्हाला LED लाईट्स देखील पाहायला मिळतात. हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. चांगला बॉल कव्हर्सला खेळ आहे. सुंदर फटका बॅटवरती घेतला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. बूंद बूंद से सागर बनता है. इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश मैदान के अंदर. एक धाव महत्वाची आहे आणि त्यामुळे आज सुरुवातीचा कालावधी आहे तो शांततेचा कालावधी लोटण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होतोय. कारण पहिलं षटक चालू आहे, कालावधी खूप आहे, दिल्ली बहुत दूर आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ थोडासा वेळ घेताना आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका इथे खेळलाय. गॅप खूप मोठी आहे. एका बाजूला शाहरुख, दुसऱ्या बाजूला सलमान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार.
रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. फलकावरती 7 धावा लागलेत. रिवर्सचा फटका खूप चांगला इथे दाखवत असताना आपण पाहिलंय केतन म्हात्रे यांना. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये फलकावरती धावा आलेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फक्त 7 अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. जवळपास जर आपण पाहिलं तर गोलंदाजच्या नावावरती लिहिलं गेलं. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. हिमांशु पाटील यांनी खूप चांगलं षटक पेश केले. त्यानंतर व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं टीमचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जेडी आलेत. जयदीप भोंडीवले. मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर छोटा पैकेज बड़ा धमाका. हाइट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी देता है ये खिलाड़ी. मालवणच्या टोपीवाला मैदानावरती याच खेळाडूंनी केलेला कारनामा देखील प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आहे. दोन्ही संघ चांगले खेळाडू आहेत. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव मध्ये प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येत आहेत. जेडी तयार झालेत. ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंड करून त्याच्या समोर आहे प्रथमेश ठाकरे. थोडासा वारंवार बदल देखील केला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये युवरचना बदलली जाते. रणनीती थोडीशी वेगळी आहे. 7 धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला. यावेळेला उडवले बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वा काय चांगला एफर्ट दाखवला इथे. लॉंग ऑन बाउंड्री वरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते. सीमारेषेच्या दिशेने मात्र लांब पर्यंत प्रवास केला. आपल्या डाव्या बाजूला झेपावत झेल टिपलाय. आली आहे पहिली विकेट. प्रथमेश ठाकरे आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित ढेकळे दाखल झालेत. सुमित ढेकळे मॅन फ्रॉम नालासोपारा परिसरातील हा खेळाडू. स्ट्रायकिंग गेला ते तयार आहेत. आपण सातत्याने पाहिलं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये सलामीसाठी फलंदाजी करतात. मात्र यावेळेला थोडीशी रणनीती वेगळी आहे. मागे राहिलेत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झाले. समोर खेळलाय फटका आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एकेरी धावेने स्वतःचं खातं ओपन केले. सुमित ढेकळे यांनी. टीमची धावसंख्या 1 ने जाते पुढे. 1 बाद 8. 1 षटक आणि आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करते. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर धाडसकल गोवा क्रिकेट टीम. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर आपण दुसऱ्यांदा बॅटिंग केली होती आणि शेवटच्या बॉलवरती 4 ची आवश्यकता असतानाच एक नो बॉल आला आणि त्यानंतर 1 चेंडू 3 चं समीकरण असताना चतुर नार्वेकरने ठोकलेला षटकार मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. गोलंदाज जेडी तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला फेकी देखील झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या घरटेमध्ये सुरक्षित आहेत. केतन मात्रे. थोडीशी धोकादायक धाव होती कारण सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता. तरी देखील धाव घेण्याचा निर्णय झाला. मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्हाला क्रिकेटमध्ये धोका पत्करावाच लागतो कारण कालावधी खूप कमी आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट तुम्हाला पटकन निर्णय घ्यायचे. झटपट निर्णय घ्यावे लागतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले. जेडी यांनी धाव निघणार नाहीये. टिंब चेंडू आपण पाहिले. टीमची धाव संख्या थांबली आहे. फक्त 9 धावा. 1 बाद 9 असा धावफलक. धाडसकल गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना डावाच्या पहिल्या सत्रामध्ये मर्यादित 5 षटकांची लढत आहे. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. मालिकेमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेत आणि मालिकेतला 3रा सामना ते खेळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला उडवले चेंडू. बराच काळ हवे. ताकद कमी पडली आहे. चेंडूने उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. आली आहे विकेट. फलंदाज सुमित ढेकळे आउट.
वार यांनी हा झेल टिपलाय. विकेट नंबर 2 दुसऱ्या गड्याच्या रूपाने फलंदाज सुमित आऊट झालेत. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे. फक्त 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावांची गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला खराब चेंडू शोधायचा आहे, मोठा फटका टोलवायचा आहे. संघ जर पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बऱ्याच वेळेला या दोन्ही खेळाडूंनी आपल्या टीमला बाहेर काढले. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. क्रिकेटमध्ये अनुभव देखील खूप महत्त्वाचा आहे आणि यावेळेला अनुभवी खेळाडू ओमकार देवीदास देसाई मैदानामध्ये दाखल झालेत. मुंबई टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आत्तापर्यंत कित्येक स्पर्धा त्यांनी खेळलेत. आउट ऑफ स्टेशन देखील ते खेळलेत. दुबई, कतार अशा शारजामध्ये देखील हा खेळाडू आत्तापर्यंत खेळलाय. 10PL असू देत, वेगवेगळ्या स्पर्धा हा खेळाडू खेळलाय. ओमकार देसाई मागच्या मॅच मध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. यावेळेला थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. परिस्थिती अनुरूप खेळ करावा लागेल आणि परिस्थितीनुसार स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं. संघाची गरज काय आहे, तुमच्या टीमची गरज काय आहे? स्वतःच्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी तुम्हाला योगदान द्यावं लागतं. जेडी तयार झालेत, समोर आहेत ओमकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करून गोलंदाजावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न, ही रणनीती आहे ओमकार देसाई यांची. मात्र पहिलाच बॉल चांगला डिलिव्हर्ड केलाय. जेडीने डॉट. टिंब चेंडू आपण पहिल्या षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रात प्रथमतः बॅटिंग करत असताना धाड सकल गोवा क्रिकेट टीम 2 बाद 9 धावा. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतो केतन अजूनही मैदानामध्ये आहेत. प्रेक्षक लाईव्ह देखील वाढतायत कारण केतन म्हात्रे यांची फलंदाजी त्यांना पाहायची आहे. अनेक युट्यूबच्या स्पर्धेमधून, अनेक स्पर्धांमधून आपण या खेळाडूचा खेळ पाहिलाय. आज मिडबाव नगरीमध्ये या खेळाडूचं आगमन झालंय आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे. ज्या खेळाडूला आपण प्रत्यक्ष समोर पाहणार आहोत, ज्याचा खेळ आपण आतापर्यंत पाहिलाय, महाराष्ट्रामधला मायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे आणि खूप परिश्रम आणि मेहनत यासाठी घ्यावी लागते. ती मेहनत आणि परिश्रम आतापर्यंत केतन म्हात्रे यांनी घेतलेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पाठलाग करावा लागेल. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत लागली आहे आणि अखेरच्या क्षणी जर आपण पाहिलं तर ही शर्यत जिंकली आहे. तर क्षेत्ररक्षकाने फेकी झाली आहे, थोडीशी वाईडिश फेकी आणि त्यानंतर एस्टॅनवरती चेंडू आदळलाय. चार धावा जवळपास पळून पूर्ण केलेत. 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि 3 धावाडी टीमची धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिलं 12 धावा. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. कृपया आकाश मसूरकर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करायचा आहे. आकाश मसूरकर. ओमकार स्ट्रायकिंग इला तयार. रिव्हर्सचा फटका, फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. डीप कव्हर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल केवळ एकेरी धावेंचा कालावधी आहे. दोन्ही खेळाडू ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, मात्र धावांसाठी संघर्ष चाललाय. समोरून कडवट गोलंदाजी होते. फक्त फलकावरती 13 धावा लागलेत. 5 षटकांची लढत आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. धाडसकल गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. दोन्ही दर्जेदार संघ आहेत. मालिकेमध्ये हा सामनाही त्यांना जिंकायचा आहे, मात्र एकाला हरावं लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलंय, ताकद दिली आहे, फटका हवेत आली आहे. विकेट काऊ क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज केतन म्हात्रेचा संपलाय खेळ.
नवीन फलंदाज प्रदीप पाटील, मॅन फ्रॉम सुरत गुजरातचा हा खेळाडू. खूप लांबून खेळाडू आजच्या दिवशी दाखल झालेत. आपण जर पाहिलं तर गोवा राज्यातले खेळाडू आहेत, गुजरातचे खेळाडू आहेत, महाराष्ट्रातले खेळाडू आहेत, मुंबईच्या मायानगरीतले खेळाडू आहेत, आपल्या जिल्ह्यातले खेळाडू आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या तालुक्यामधून खेळाडू आलेत. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधले रती महारथी आलेत, ज्यांचा खेळ आपण फक्त युट्यूबच्या माध्यमातून पाहिलाय. ते खेळाडू आज प्रत्यक्ष आलेत ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव मध्ये, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. प्रदीप पाटील तयार, गोलंदाजी मार्गवरती आहेत मोईन शेख. रिव्हर्सचा फटका फुल टॉस बॅट वरती घेतलाय. वा, काय चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. संभाव्य चौकाराला अडवलंय, परतवून लावलंय. टाळ्यांचा गजर देखील सगळं काही आपल्याला सांगून गेलंय मैदानावरती काय घडलंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप चांगला एफर्ट तिथे दाखवतोय. हिमांशू पाटील. मणी सर, आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो सगळ्यात चपळ क्षेत्ररक्षक असतो तो पॉइंटला असतो. मात्र हे चित्र टेनिस क्रिकेटमध्ये थोडंसं वेगळं असतं. सगळ्यात जो कमजोर क्षेत्ररक्षक असतो तो पॉइंटला असतो. मात्र यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलंय. गोलंदाज तयार. फुल टॉस बॅट वरती आडव्या बॅटने खेळला चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअरला चाललाय. एकच धाव आतापर्यंत बनवले, दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये कारण खूप चांगली फेकी आली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आहे. धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 15-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. सामना क्रमांक 3 देखील तुम्ही पाहताय. पहिला सामना श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमने गमावला. धाडसकल गोवा क्रिकेट टीमचा विजय निश्चित झाला आणि त्यानंतर मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमचा पराभव करत AK स्पोर्ट वरवडेने विजय निश्चित केला. धाडसकल गोवा आणि AK स्पोर्ट वरवडे असे दोन संघ एकमेकांच्या समोर खेळत आहेत. यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला आली आहे विकेट. आल्या पावलाने प्रदीप पाटीलला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. व्यक्तिगत एका धावेवरती प्रदीप पाटील आउट. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. डबाच्या पहिल्या सत्रामध्ये फक्त 15 धावा फलकावरती आहेत. धाडसकल गोवा क्रिकेट टीम आता मात्र अडचणीमध्ये आहे. संघर्ष करावाच लागेल. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आजारी माणसाला सलाईंची आवश्यकता असते ना, त्याच पद्धतीने धावांची आवश्यकता आहे धाडसकल गोवा क्रिकेट टीमला. दोन्ही संघ मालिकेमध्ये आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेत. JD गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बोलावलंय JD यांना. त्यांच्या समोर आहेत फलंदाज ओमकार. फुल टॉस बॅट वरती घेतल्या. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मिड विकेटला चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान एकच धाव वाढते. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे फलंदाजी होते. मात्र जर चेंडूंचा खेळच संपला तर वाचून देखील काही उपयोग नाहीये. त्यामुळे आक्रमक व्हावं लागेल. तुम्हाला गाडीला एक्सेलेट करावं लागेल. गाडी टॉप गिअर मध्ये देखील टाकावी लागेल. ही क्षमता दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. मात्र धावा का येत नाहीयेत तर समोरून कडवट गोलंदाजी होते. कौतुक करावं लागेल मोईन यांचं, जयदीप यांचं, हिमांशू यांचं. खूप चांगली गोलंदाजी. जो टप्पा पकडलाय, जो रिदम पकडलाय, त्याच्या रिदमच्या विरोधामध्ये कोणतेही मोठे फटके येत नाहीयेत. त्यामुळे धावा फलकावरती कमी दिसतात. कासवाच्या गतीने चाललेला धावपथक आपण पाहतोय. फक्त फलकावरती आहेत 16 धावा. 3 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 आउट 16. धाडसकल गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. एका बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा धाडसकल गोवा क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. फेकी झाली आहे, खूप वाईडिश आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप दूर आहे आणि तरी देखील चेंडूचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे कमी वेळेमध्ये चेंडू जवळपास सीमारक्षकापर्यंत पोहोचला. धावा अजिबात
दुसरी आली नाहीये, फक्त एकच धाव वाढते व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 17. ABD च्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या पोहोचली आहे 17. ओमकार अजूनही मैदानामध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर एका बाजूने ते चांगली फलंदाजी करतायत ओमकार. मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र तुम्हाला अजिबात शांत राहून चालणार नाहीये, आक्रमक व्हावंच लागेल. क्षेत्ररक्षकाची युवरचना जर आपण पाहिले तर एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑन बाउंड्री वरती आहे, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो फ्लाइंग स्लिपला आहे, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे. गोलंदाज तयार JD कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. चांगला बॉल बॅट वरती अजिबात आला नाहीये. दरम्यानच्या कालावधीमध्ये पॉइंटला चेंडू चाललाय. एकच धाव लेग बायचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन है महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन रन आने बहुत ही जरूरी है. धावा यावे लागतील. जर तुमच्याकडे धावांची पुंजी कमी असेल तर गोलंदाजांसाठी काही शिल्लक राहत नाही मॅच वाचवण्यासाठी, आणि त्यामुळे तुम्हाला धावा इथे बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज तयार झालेत. रोहित नार्वेकर, मागच्या मॅचचा सुपर हिरो, ज्याने सुपर डुपर षटकार ठोकला आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला, तोच आत्मविश्वास घेऊन ते मैदानामध्ये दाखल झालेत. चतुर या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. नावाप्रमाणे ते चतुर देखील आहेत. स्ट्रायकिंगला तयार. चतुर डावखुऱ्या फलंदाजांचे फटके आकर्षित करणारे असतात प्रेक्षकांना. JD देखील डावखुरे आहेत. ऑन साइडला फटका आपण पाहतो. काऊ क्षेत्रावरून चेंडू जात असताना एकच धाव इथे आतापर्यंत बडवली आहे. एकेरी धावणी सांघिक धावसंख्या फलकावरती वधारते. 19 फेब्रुवारी आपल्या राजांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगावं कसं, वागावं कसं याची शिकवण दिली, स्त्रियांचा सन्मान केला, त्याच राजाची जयंती आपण मोठ्या जल्लोषामध्ये 19 फेब्रुवारीला साजरी करतो. गोलंदाज तयार झालेत JD. टीमची धावसंख्या आहे 19. वीरेंद्र सेहवाग यांच्यासाठी हा आकडा खूप लकी मानला जातो. JD तयार. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला आली आहे विकेट. अक्षय पवारने पकडलाय. तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज पाच आतापर्यंत गडी आउट झालेत. JD यांनी आतापर्यंत 3 विकेट मिळवलेत. 5वा धक्का ओमकार देसाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर 7व्या क्रमांकावरती रजत कुडाळकर, जो खेळाडू सलामी वीरासाठी सातत्याने ओळखला जातो आणि सलामीला येत असताना अनेक रेकॉर्ड या खेळाडूने आपल्या नावावरती बनवलेत, तो खेळाडू 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या वतीने या वर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू रजत कुडाळकर ऑन स्ट्राइक, मॅन फ्रॉम गोवा, गोवा राज्याचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. गोवा कानका परिसरातला हा खेळाडू रजत कुडाळकर तयार. फुल टॉस बॉल बॅट वरती घेण्याचा इथे प्रयत्न झाला. चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर वरून चाललाय. लॉंग लेगच्या दिशेने एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकेरी धावेने रजत कुडाळकर यांनी आपलं खातं ओपन केले. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीम 5 बाद 20.
टेंगुडेजे रजत कुडाळकर यांनी याच मैदानावरती 32 चेंडूमध्ये 101 धावा कुठल्या होत्या. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये तेच रजत कुडाळकर मैदानामध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रजत कुडाळकर तयार होतील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 शतकवीर खेळाडू आपण पाहिले. एक प्रथमेश ठाकरे ज्याने कासार्डीच्या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं होतं जयनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये म्हणजे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये गत वर्षी षटकाराची आतशी खेळी करणारा खेळाडू रजत कुडाळकर स्ट्रायकिंग एंडला तयार. 7व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय. त्याच्याकडे क्षमता आहे. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपली योग्यता सिद्ध केली आहे. गोलंदाज तयार झालेत. साहिल गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय फ्लाइंग स्लिपला, मात्र एकच धावी ती वाढणार आहे. एकरी धावणी सांघिक धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 21. 4 षटक आणि 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला वर्ल्ड कप, अर्थातच सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोन 2025 मध्ये काहीतरी वेगळं करायचं हा उदात्त हेतू रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा भाईजी नरे साहेब, शैलेजी लोके साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेलं अथक परिश्रम आणि मेहनत. चांगला बॉल हलक्या हाताने खेळल्या. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे चतुर यांनी ड्राईव्ह केले बॉलला. एकच धाव. एकरी धावणी सांघिक धावसंख्या वधारते. 22 धावा, 5 आउट 22. रजत कुडाळकर तयार झाले. आता थोडासा दबाव आहे, मात्र आक्रमक व्हावं लागेल, स्वाभाविक खेळ करावा लागेल, आणि त्यामुळेच रजत कुडाळकर यांची एक वेगळी खासियत आहे. पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. गोलंदाज तयार झालेत. साहिल रिव्हर्सचा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय, मात्र यावेळेला डॉट टिंब चेंडू घेतलाय रजत कुडाळकर यांनी. जो सलामीचा फलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. आपण जर पाहिलं तर केएल राहुल ज्याला वेगवेगळ्या क्रमांकावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं जातं, विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून केएल राहुल यावेळेला फिनिशिंग टच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सलामीसाठी येतात, कधी 3ऱ्या क्रमांकावरती तर कधी 5व्या 6व्या क्रमांकावरती देखील फलंदाजी करावी लागते. मात्र स्वतःला ऍडजस्ट करणारा खेळाडू म्हणून केएल राहुल यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली चॅम्पियन ट्रॉफी आणि इतर स्पर्धांच्या निमित्ताने. रजत कुडाळकर देखील असाच खेळाडू आहे. रजत कुडाळकर यांनी आतापर्यंत 2 शतकं ठोकली आहेत. त्यामध्ये एक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये आणि 1 शतक कानका गोवामध्ये त्याने ठोकलंय. असा खेळाडू आहे. मात्र यावेळेला थोडासा संघर्ष नक्की करतोय. 3ऱ्या पंचाकडे आपण जाणार आहोत. डिसिजन तुमच्यापर्यंत काही क्षणातच येईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर फक्त 22 धावा फलकावरती आहेत. दाडसकल गोवा क्रिकेट टीम बॅटिंग करते. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाणेफेकी जिंकत AK वरवडे स्पोर्ट क्रिकेट टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं धाडसकल गोवा क्रिकेट टीमला. ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा रणसंग्राम रंगलेला आपण पाहतो. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढतीये. फ्लड लाईट्स देखील खूप चांगल्या पद्धतीच्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली साऊंड सिस्टीम आहे. आणि 3ऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. टिंब चेंडू गणला जाईल. रजत कुडाळकर कानका गोवा परिसरातला हा खेळाडू. आतापर्यंत त्याच्या नावावरती 2 शतक आहेत. मात्र या अगोदर काय केलं यापेक्षा आता काय करणार आहे. यावेळेला कवसला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. त्याच्या डोक्यावरून चेंडू गॅप मध्ये खेळलाय. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळेल. फेकी खराब झाली आहे. बॅकअप आहे. फेकी झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा कंप्लीट देखील केल्यात. 3 धावांची सांघिक धाव संख्या पुढे जाते. 25, 5 आउट. 25 धावा धाडसकल गोवा क्रिकेट टीम. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील चालू आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचं शानदार आयोजन. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज
साहिल तयार. डावखुरे बॅटर चतुर. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. प्रचंड वेगात बॅट स्विंग पाहायला मिळाले. मात्र ताकद देण्याचा प्रयत्न, फटका टाइम करण्यापेक्षा ताकदीवरती विश्वास ठेवलाय चतुर यांनी आणि त्यामुळे डॉट बॉल देखील घेतलाय. बारामतीवरून देवा चौधर सर देखील या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याने देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला खूप साऱ्या शुभेच्छा कळवलेत. गोलंदाज तयार झालेत. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर चेंडू चाललाय काऊ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगात पोहोचले. दुसरीचा प्रयत्न इथे झालाय आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते. रुद्धिंगत झाली आहे 27. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. डावाचं पहिलं सत्र संपलंय. फक्त 27 धावा फलकावरती आहेत. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या 28 धावांचं छोटं माफक लक्ष आहे एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या समोर. हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान ऋत्विक धुरी जे मालवणी युट्यूबर आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऋत्विक धुरी. त्याचप्रमाणे यानंतरचा सामना जो आहे तो बांदेश्वर बांदा विरुद्ध मनोज 11 कणकवली. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्व क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे बघा. यंगस्टर प्रीमियर लीग आयोजित आमदार आणि नामदार नितेश राणे चषक यंगस्टर देवगड यांच्या वतीने 19 ते 23 मार्च या दरम्यान भव्य दिव्य अशी रोख रुपये 3.5 लाख रकमेची क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री संतोष तारी, सन्माननीय श्री संदीप रुमडे, सन्माननीय श्री जया मुनगेकर, श्री पिंटू साटम, श्री शैलेश भुजबळ आणि श्री योगेश पारकर ही सगळी यंगस्टर देवगडची मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मी सन्माननीय श्री भाईनर यांना विनंती करते की आपण या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि स्वागत करायचं आहे. आमदार चषक 19 ते 23 मार्च भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा देवगडच्या क्रीडांगणावर आपल्याला अनुभवता येणार आहेत. या सर्व मान्यवरांचे आम्ही आमच्या रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. सन्माननीय श्री संतोष तारी जे देवगड जामसंडी नगर पंचायतचे नगरसेवक आहेत. धन्यवाद मॅडम. 27 धावा फलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विजयासाठी 28 लक्ष एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या समोर. छोटं लक्ष, मोठी फाईट द्यावी लागेल गोलंदाजांना. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोण लढेल आणि कोण हारेल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतो आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात मालवणी समालोचक सर बादल चौधरी यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. धन्यवाद. हॅलो, बांदेश्वर बांदा आणि मनोज 11 कणकवली या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री मनोहर मयेकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. धन्यवाद. हॅलो, आपल्या स्पर्धेदरम्यान कातवन गावचे उपसरपंच सन्माननीय श्री सीताराम जोईल उपस्थित आहेत आणि ते आमच्या मंडळासाठी सुद्धा अगदी बॅक स्टेज जाऊन काम करत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही आमच्या अध्यक्षांच्या हस्ते करत आहोत. सन्माननीय श्री सीताराम जोईल.
संदेश ठाकूर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानामध्ये जात आहेत आणि त्यांच्याबद्दल रोहित नार्वेकर बाहेर येत आहेत. हॅलो, आमच्या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र आणि देवगड तालुक्यातील प्रत्येक संस्कृती जे यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जगभर पसरवतात ते आमचे मित्र ऋत्विक धुरी यूट्यूबर या ठिकाणी उपस्थित आहेत. रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय भाई नरे यांचे शुभ हस्ते त्यांच्या ठिकाणी आम्ही शाल देऊन स्वागत करत आहोत. हॅलो, कातवन गावचे उपसरपंच सन्माननीय श्री सीताराम जोईल या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सरपंच आणि अध्यक्ष सन्माननीय श्री भाई नरे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. धन्यवाद. जोईल, आपण या ठिकाणी आलात, आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धन्यवाद अमोल सर. जाऊया मालवणी केंद्रावर. देव बरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या मिठभाव केंद्रावरून तुमचं सगळ्यांचं अगदी हात जोडून स्वागत असा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची स्पर्धा आणि मानाच्या स्पर्धेत 28 धावांचा पाठलाग करताना यो क्रॅकिंग शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पैलाडी आरपीएम चौकार. 28 धावांचा पाठलाग. पहिली बॅटिंग करताना धाडसकळ गोवा संघ. फक्त 27 धावा आपल्या नावावर पाक न सजणारी ही कामगिरी आणि त्या 28 पाठलाग करताना सध्या धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर. खराब चेंडू भरकटलो दिशेपासून. पंचांचो इशारा वाईड बॉलचो. या एका एक्स्ट्रा निश्चित धावसंख्या 7 रन्सावर. गंगाधर इंगोळे बॉलिंग मार्कवर. टिच्चून गोलंदाजी खूप गरजेची असा. धावांची पुंजी खूप कमी. पहिली बॅटिंग करून 5 ओव्हरीत जमवलेले 27 रन आणि त्याचा बचाव सुयोग्य करणं खूप गरजेचा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. या मिनी हेलिकॉप्टर कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पैलाडी. अजून एक आरपीएम चौकार. फलक 28 पाठलाग 17 रन्सांची गरज. गंगाधरचो चेंडू रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न. ती गोलंदाजी टिच्चून गरजेची असा कारण ज्या दाडसकळ गोवा संघाकडून खूप मोठी अपेक्षा होते. गोमंतक भूमीचो एक व्यावसायिक संघ असा. सुमित ढेकळेच्या नेतृत्वाखाली सन्मेश नाईक या संघाचे मालक असत आणि गेल्या काही वर्षांमध्ये गोमंतक भूमीचा क्रिकेट या नावाभोवती अगदी रिंगण घालताना तोच एक मातब्बर संघ मैदानावर. या तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर असणारे हे दोन संघ AK स्पोर्ट वरवडे आणि धाडसकळ गोवा. या दरम्यान हे लोअर फुल टॉस स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पैलाडी. अजून एक आरपीएम चौकार. षटकाची झाली सांगता. ज्या ओव्हरीमध्ये दिसले 3 चौकार आणि 28 पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 15 रन्सार.
लय ताकद आहे रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं आमचे मित्रवर्य उत्कृष्ट रंगकर्मी ऋत्विक धुरी मैदानावर उपस्थित असत. ऋत्विक, मान्यवर कक्षाकडून तुझा स्वागत झाला, पण माझो एक जिवलग सहकारी उत्कृष्ट निवेदक आणि उत्कृष्ट टीव्ही आर्टिस्ट म्हणान ऋत्विक आमच्या कॉम्बॉक्स कडून सुद्धा तुझा मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 28 पाठलाग. पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 15 रनचा वडा आणि बॉलिंग मार्कवर इम्पॅक्ट प्लेअर मॅन फ्रॉम वाळपई गोवा, गोवा पोलीसचे जाबाज सैनिक ठाकूर अंके ठाकूर, संदेश ठाकूर आणि सलामीची जोडी बंटी बद्रिके आणि ओमकार केणी. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू मिडॉनच्या दिशेन 1 रन तर नक्की मिळतो. फिल्डर चेंडूच्या मागे एका रनसावर फक्त समाधान आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 16 रनसावर. अनेक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, मैदानावर सुद्धा काही मान्यवर उपस्थित आणि यामध्ये गोमंतक भूमीचो एक स्टार स्कोरर कम्प्युटर स्कोरर ज्याका म्हटलं जाता तो अखिल परब सुद्धा उपस्थित असा. अखिल, तुझा सुद्धा कॉम्बॉक्स कडून स्वागत. एकेरी धावेनिशी धावफलक 16 फक्त 12 धावांची गरज. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव चषक 2025 आमच्या सिंधू भूमीची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आणि सध्याच्या घडीक कोकण प्रांताची सगळ्यात मोठी स्पर्धा. 5 लाख रुपयांचा मानकरी कोण होतलो त्यासाठी घमासान तुंबळ युद्ध आजपासून सुरुवात. पहिल्या रजनी मधलं हो तिसरो सामनो, तिसरी लढत. पहिली बॅटिंग करताना जमवलेले फक्त 27 रन आणि त्या 27 रनचा बचाव करताना पहिल्याच ओव्हरीत 15 धावांचा खर्च आणि दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर 1 रन. स्थिरावलेलो धावफलक 16 रनसावर, अजूनही 12 रनची गरज. संदेश ठाकूर यो फुल टॉस मिड ऑफ द दिशेन 1 रनचा तो इरादो, संधी होती रनआउट साठी. ही संधी दवडली गेली. संदेश ठाकूर सगळ्यांचे लाडके खेळाडू असत, एक वरिष्ठ खेळाडू. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा 4 राज्यांमध्ये खुल्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्या खेळाडूच्या नावे. गोमंतक भूमीचे एक अष्टपैलू वरिष्ठ खेळाडू, गोवा पोलीसचे जाबाज सैनिक आमचे मित्रवर्य, मैदानावर बॉलिंग मार्कवर दिसणारे संदेश ठाकूर. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 17 रनसावर. ऑन द राईज मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या पहिल्या आडी. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. आरपीएम चौकार. एकवीस धावफलक या चौकारानिशी 28 रनचा पाठलाग, फक्त 7 रनची गरज. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. इम्पॅक्ट प्लेअर संदेश बॉलिंग मार्कवर. पण या नावाचा इम्पॅक्ट किती पडतलो. रिव्हर्स पूल करण्यासाठी प्रयत्न केलो खरो, पण संदेश ठाकूर यांचा चेंडू टप्पो पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या दिशेने वळणारो. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण अशा 3 आघाड्यांवर आपल्या संघासाठी गेली अनेक वर्ष यशस्वी प्रतिनिधित्व करणारे हो खेळाडू बॉलिंग मार्कवर. यावेळी आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. सलग 2 चेंडू डॉट बॉल. या 2 निर्धाव चेंडूनिशी या ओव्हरमध्ये संदेश ठाकूर यांचा खर्च होतो 6 रनचा. 2 षटकांची सांगता झाली 21 रनसावर. 28 रनचा पाठलाग. शिल्लक राहिले 18 चेंडू आणि अजून फक्त 7 रनची गरज. ही धावसंख्या. आजच्या पहिल्या रजनी मधली ही तिसरी लढत. पहिली लढत अगदी दर्जेदार जी लढत झाली पहिल्या मॅच मध्ये आपण बघलो. शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर 7 रनची 5 रनची गरज असताना एक नो बॉल आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरचो चतुरचो अगदी चतुराई दाखवणारो षटकार. दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग. हे पाठलाग थोडंसं कठीण झालो आणि तिसऱ्या मॅच मध्ये थोडंसं लो स्कोरिंगचो ड्रामा. असा वाटलेला लो स्कोरिंगचे सामने खूप रंगतदार होतात. तिसरो सामना सुद्धा अगदी रंगतदार होतलो, पण पहिल्याच ओव्हर मध्ये बंटी बद्रिके जबाबदारी घेऊन केलेली फलंदाजी. तिसऱ्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवर. खराब चेंडू टप्पो पडल्यानंतर फाईन लेगच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. या 2 धावेनिशी धावसंख्या 23 रनसावर. प्रीतम बारी.
पहिल्या चेंडूवर खराब चेंडू वाटला, चुकान पडलो, पण त्यानंतर तो ह्यो चेंडू अजून खराब चेंडू. खराब यो शब्द सुद्धा लाजात, इतको खराब चेंडू. यो फुलटॉस लेग स्टंपच्या बाहेर, ज्याच्यावर बॅटचा हलक्यासा चुंबन घेऊन चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या पहिलाडी RPM चौकार आणि धाव संख्या 27 रन्सावर. फक्त 1 रनची गरज, फक्त 1 रन विजयाची औपचारिकता. 28 धावांचा पाठलाग. तिसऱ्या सामन्यामध्ये AK स्पोर्ट वरवडे संघ सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. फुलटॉस कव्हरच्या दिशेने एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी 28 धावांचा पाठलाग करून AK स्पोर्ट वरवडे संघ रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव चषक 2025च्या या पर्वातलो पहिल्या दिवसात दुसरा विजय आपल्या नावे करणारो पहिलो संघ. अभिनंदन AK स्पोर्ट वरवडे. दाट सकाळ गोवा संघ तुमका पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊन अगदी समरी बघूया तुमच्या समोर. 28 धावांच्या पाठलागामध्ये समरी फक्त जेमतेम 15 चेंडूंची आणि या समरीमध्ये बंटी बद्रिके 3 चौकार, 4 चौकारांनिशी नाबाद 21 धावा आणि ओमकार केणीचे 1 चौकारांनिशी 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये गंगाधर इंगोळेन खर्च केले 16 रन, संदेश ठाकूरनी खर्च केले 6 रन आणि प्रीतम बारी 3 बॉलमध्ये खर्च केले 7 रन. लो स्कोरिंग ड्रामा हैसर झालो समाप्त. 28 धावांचा पाठलाग करून AK स्पोर्ट वरवडे संघ सलग दुसरा विजय आपल्या नावे